आंब्याच्या सीझनमध्ये आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ घरी बनवले जातात। आज मी बनवणार आहे मुलांच्या आवडीचा रवा मँगो केक। मी बनवलेला हा रवा मँगो केक छान जाळीदार आणि स्पंजी झालेला आहे। तुम्ही बघू शकता, खूप सुंदर हा केक दिसत आहे आणि बनवायला देखील खूप सोपा आहे आणि घरच्याच बेसिक साहित्यामध्ये आपल्याला हा रवा मँगो केक बनवता येतो। रवा मँगो केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे आंबा। इथे मी हा हापूस आंबा घेतलेला आहे। छान ह्याला रंग देखील आहे आणि सुवास देखील आहे। तुमच्याकडे हापूस आंबा नसेल तर कोणताही पिकलेला आंबा तुम्ही घेऊ शकता। आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि सगळ्यात पहिला या आंब्याचा आपल्याला गर काढायचा आहे। आंबा चवीला देखील फार गोड आहे। इथे मी एकच मध्यम आकाराचा आंबा घेतलेला आहे आणि सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने याचा गर काढून घेत आहे। पूर्ण आंब्याचा गर मी काढून घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर घ्यायचा आहे। एका आंब्यासाठी इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। साखर आपल्याला मिक्सरमध्ये आंब्याच्या गरासोबतच फिरवून घ्यायची आहे आणि सोबत 3 ते 4 वेलची घातलेली आहे। वेलची घालणं अगदी ऑप्शनल आहे। तुम्हाला जर केकमध्ये वेलची घालायची नसेल, नाही घातली तरीही चालेल, पण रवा केकमध्ये वेलचीचा फ्लेवर आणि चव खूप छान लागते, यासाठी इथे मी वेलची घातली आहे। यानंतर आपल्याला 1/4 वाटी चिरोटी रवा घ्यायचा आहे आणि यामध्ये मी पाव वाटी मैदा देखील घालणार आहे। मैद्यामुळे ना आपल्या केकला छान असं एक टेक्स्चर येतो, यासाठी रवा केकमध्ये अगदी चमचा भरून तरी मी मैदा घालते। पण जर तुम्हाला मैदा घालायचा नसेल तर 1.5 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि अगदी चिमूटभर यामध्ये मी मीठ घातलं आहे। आता हे सर्व सुखे मिश्रण आहेत ना, आपल्याला व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहेत। सुके मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला जो आंब्याचा गर आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे। आंब्याचा गर तयार करताना यामध्ये बिलकुल मी पाण्याचा वापर केलेला नाही। रवा केकची चव वाढवण्यासाठी यामध्ये मी तुपाचा वापर करत आहे। पाव वाटी इथे मी तूप घेतले आहे। तूप मी वितळवून घेतलं आहे। तुम्ही याऐवजी बटर किंवा तेल देखील घालू शकता। याऐवजी जर तुम्हाला बटर घालायचं असेल तर बटर देखील तुम्हाला पूर्ण वितळवून घ्यायचं आहे आणि पाव वाटी इतकंच तुम्हाला बटर यामध्ये घ्यायचं आहे, किंवा याऐवजी तुम्ही तेल देखील घेऊ शकता। आता बघा, मिश्रण व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे। आंब्याचा गर आणि तूप मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे। रवा केक बनवण्यासाठी शक्यतो आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे, पण जर तुमच्याकडे रेग्युलर रवा असेल तर तो एकदा मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्यायचा आहे। मस्त अशा आंब्याच्या गरामध्ये आपण रवा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। आता तयार झालेले हे मिश्रण आहे ना, आपल्याला झाकण लावून अर्धा तास तरी बाजूला ठेवायचं आहे। तोपर्यंत ना आपण पुढची तयारी करूया। ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे ते भांडं आपण तयार करणार आहोत। भांड्याच्या आतल्या बाजूला तूप, बटर किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला ना मैदा भुरभुरून घ्यायचा आहे। भांड्यामध्ये जे काही जास्तीचा मैदा असेल तो आपल्याला झाडून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने केक बेक करण्यासाठी इथे हे भांडं मी तयार केलं आहे। तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये केक बेक करून घेऊ शकता। केक बनवण्यासाठी आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते झाकून आपण अर्धा तास बाजूला ठेवलं होतं। भांड्यावरचं झाकण काढलं आहे। रवाना छान फुलला आहे। एकदा हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिश्रण फार घट्ट झाले आहे। आपण जे आंब्याच्या गराचं ओलं मिश्रण तयार केलं होतं, रव्याने छान शोषून घेतलेलं आहे आणि रवा छान फुलला आहे। आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। इथे मी 1 वाटी भरून नॉर्मल टेम्परेचरवरचंच दूध घेतलेलं आहे। आवश्यकतेनुसार आपण दूध घालणार आहोत। थोडं थोडं दूध घालून हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। रवा केक बनवण्यासाठी इथे परफेक्ट असं हे मिश्रण मी बनवून घेतलं आहे। 1 वाटी दुधापैकी मला अर्धा वाटी दूध लागलेलं आहे। ज्या वेळेला आपण रव्यापासून केक बनवतो त्यावेळेला आपल्याला हे मिश्रण जास्त सैलसर करायचं नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही। अगदी परफेक्ट आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे। 1.5 वाटी जर तुम्ही रवा घेणार असाल तर अर्धी वाटी तुम्हाला साखर घ्यायची आहे आणि अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे। पाव वाटी आपल्याला तूप लागणार आहे। 2-3 ड्रॉप इतकं मी मँगो इसेन्स घातलेलं आहे। तुम्ही याऐवजी ना व्हॅनिला इसेन्स किंवा रोज इसेन्स देखील घालू शकता। आता हे इसेन्स घातल्यानंतर पुन्हा एकदा मिश्रण मी मिक्स करून घेतलं आहे। केक छान फुलून येण्यासाठी यामध्ये मी पाव चमचा म्हणजे अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घातला आहे आणि
1 चमचा भरून यामध्ये मी बेकिंग पावडर घातली आहे. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर हे मिश्रण मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. जास्तही मिश्रण फेटत राहायचं नाही. मिश्रण इथे आता आपलं तयार झालेलं आहे. लगेचच आपल्याला ज्या ट्रेमध्ये आपण किंवा ज्या भांड्यामध्ये केक बेक करणार आहोत त्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. केकचं मिश्रण भांड्यामध्ये जेव्हा आपण ओततो तर भांडं पूर्णपणे वरपर्यंत भरायचं नाही, तर 1 पेर इतकी जागा आपल्याला सोडायची आहे. कारण की केक बेक झाल्यानंतर केक फुलतो, यासाठी ना आपल्याला थोडी वर जागा शिल्लक ठेवायची आहे. या मिश्रणामध्ये ना हवेचे बुडबुडे तयार झालेले असतात, तर ते काढण्यासाठी ना आपल्याला अशा पद्धतीने ना थोडं भांडं टाईप करून घ्यायचं आहे. यामुळे ना मिश्रणातली हवा तर निघून जातेच, पण मिश्रण ना एकसारखं भांड्यामध्ये बसतं. मी केक कुकरमध्ये बेक करणार आहे. यासाठी गॅसची फ्लेम कमी ठेवून आधीच 10 मिनिटासाठी हा कुकर प्रीहीट करून घेतला आहे. कुकरमध्ये मी आधीच थोडं मीठ घातलेलं आहे. त्यावर मी स्टँड ठेवलं आहे आणि त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण केकचं मिश्रण ओतलं आहे ते भांडं ठेवलं आहे. कुकरच्या झाकणाच्या आत जो रबर असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि वरची शिट्टी देखील आपल्याला काढून घ्यायची आहे. आता ही सगळी तयारी करून झाली आहे. कुकरमध्ये आपण केक बेक करण्यासाठी ठेवलं आहे. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. 30-35 मिनिटासाठी आपल्याला केक बेक करायचा आहे. बरोबर ना अर्धा तास झालेला आहे. छान असं ना मँगो केकचा सुवास दरवळू लागला आहे. कुकरचं ना झाकण उघडून केक शिजला आहे की नाही एकदा चेक करून घेणार आहे. टूथपिकच्या साहाय्याने आपल्याला ना केक शिजला आहे की नाही ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. टूथपिक पूर्णपणे सुखी निघाली आहे, याचा अर्थ आपला केक बेक झालेला आहे. एखाद्या वेळेला जर तुमचा केक बेक झाला नसेल तर आणखी 5 ते 10 मिनटं तुम्ही हा केक व्यवस्थित बेक करून घ्यायचा आहे. मला इथे बरोबर 30 मिनटं लागलेली आहेत आणि ना केक कुकरमधून बाहेर काढताना अगदी काळजीपूर्वक बाहेर काढायचा आहे. केक आपल्याला लगेचच डिमोल्ड करायचं नाही, तर पहिला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. त्यानंतरच केक आपल्याला डिमोल्ड करायचा आहे. इथे ना मी केक पूर्ण थंड करून घेतल्यानंतरच केक डिमोल्ड केला आहे. बघा खूप मस्त असा हा बेस तयार झालेला आहे. आपण ना या केकमध्ये अजिबात रंगाचा वापर केला नाही. छान असा हा केक बेक झालेला आहे. त्याचा स्वतःचा असा नैसर्गिक आंब्याचा रंग आहे तो या केकला आलेला आहे. केक डिमोल्ड केल्यानंतर ना मी थोडं यावर गार्निशिंग करत आहे. सुक्या मेव्याचे बारीक असे काप करून घेतलेले आहेत ते मी यावर घालत आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मँगो रबडी बनवून ह्या केकवर घालून हा केक मँगो रबडीसोबत सर्व करू शकता किंवा हा केक असाच देखील खायला खूप छान लागतो. आता हा केक ना मी तुम्हाला कापून दाखवते. यावरून तुम्हाला अंदाज येईल की हा केक ना किती जाळीदार तयार होतो. बघा इथे हा स्लाइस मी कट करून घेतला आहे. याच्या आतमध्ये बघा छान अशी याला ना जाळी सुटली आहे. मस्त असा हा जाळीदार केक वाटतो आणि अजिबात वाटत नाही की आपण हा केक घरी बनवलेला आहे. केक तुम्ही बघू शकता, दिसायला जितका सुंदर दिसत आहे याचा रंग देखील तितकाच आला आहे. अगदी परफेक्ट बेक देखील झालेला आहे. छान जाळीदार आणि स्पंजी केक आपण घरीच्या घरीच बनवलेला आहे. घरच्याच बेसिक उपलब्ध साहित्यामध्ये आपण हा इतका सुंदर केक बनवलेला आहे. तुम्हाला मुलांना जर का बाहेरचं काही खायला द्यायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने रवा केक बनवून देऊ शकता. आता आंब्याचा सीझन आहे तर तुम्ही नक्कीच मुलांना हा रवा मँगो केक खायला बनवून देऊ शकता. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन नसेल तर तुम्ही हा केक आहे ना कुकरमध्ये किंवा कढईमध्ये देखील बनवू शकता. मुलांना ना असे पदार्थ खायला भरपूर आवडतात आणि मुलांच्या आवडीचा हा केक आहे, तर तुम्ही नक्की हा रवा मँगो केक घरी बनवून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रवा मँगो केकची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.